सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना अखेर यश आलंय। मागण्या मान्य होताच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेले उपोषण सोडल्याने मराठा समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल गावातही मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडत जल्लोष साजरा केलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारी यांनी। आज मनोज दादांनी जो मराठा समाजासाठी लढा उभारला होता त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे। वर्षानुवर्ष कितपत पडलेला हा गोरगरीब गरजवंत मराठा याला कुठेतरी न्याय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मिळाला आहे। त्याबद्दल मी मनोज दादांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे मी सरकारचे अभिनंदन करतो व येवले लासलगाव मतदारसंघातील समस्त मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, इतर वेगवेगळ्या समाजातनं जो काही पाठिंबा मिळाला त्या सर्व समाजाचे येवले लासलगाव मतदारसंघातील नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो। मराठा समाजाचे महायुद्धा माननीय जरांगे पाटील यांनी गेल्या 5-6 दिवसापूर्वी उपोषण मुंबईमध्ये चालू केले होते। सरकारने त्या मागण्या मान्य केल्या। आज मराठा समाजातर्फे अंदरसूल त्याचप्रमाणे येवला लासलगाव मतदारसंघाच्या वतीने आज अंदरसूल गावामध्ये जल्लोष व्यक्त केला आहे आणि असाच जल्लोष यानंतर माननीय जरांगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक वेळेस करणार आहोत एवढं सांगतो आणि थांबतो। आज हा खऱ्या अर्थाने मराठ्यांचा लढा आणि एक मराठ्यांचं भविष्य होतं की वर्षानुवर्ष गेल्या 4-5 वर्षापासून मनोज दादांनी जे आंदोलन उभं केलं, लाठ्याचार झाल्या, सगळं झालं, परंतु एक साधा 30 किलोचा माणूस अख्ख्या मराठ्यांचं भविष्य उभं त्या माणसाने आज केलं आहे। आणि खऱ्या अर्थाने आज जे सातारा गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट असेल, तर त्या शासनाने 6 ज्या मागण्या होत्या त्या शासनाने मान्य केलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शासनाने न्याय दिला आहे आणि मनोज दादांनी तो न्याय मिळवून द्यायचं काम केलं आहे। तर यापुढे भविष्यात मनोज दादांपाठीमागे हा मराठा समाज, येवला लासलगाव मतदारसंघातील समाज तो ताकदीने उभा राहील एवढंच सांगतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।